सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या रील्सवरून नेहमी ट्रोल होत असतात. त्यांच्या रील्सवरून लोक त्यांना खूप ट्रोल करत असतात. अशातच ऐश्वर्या नारकर यांनी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. आपण पाहत आहात विषयच खास. मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ऐश्वर्या सोशल मीडियावरही कायम सक्रिय असतात. ऐश्वर्या त्यांचे पती अविनाश नारकर यांच्यासोबत रील्स शेअर करतात. मात्र त्यांना ट्रोल केलं जातं. अशातच आता यावर नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्या यांनी आपलं मन व्यक्त केलं आहे. स्वतःसाठी आयुष्य जगा. मुलाखतीदरम्यान ऐश्वर्या नारकर म्हणाल्या की बऱ्याच वेळा आमच्या पोस्टच्या कमेंट्समध्ये अनेक जण लिहितात, काय तुम्हाला या वयात हे शोभतं का वगैरे. तर आम्हाला असं काही वाटतं, आपल्या आयुष्याची 50 वर्ष आधीच झाली आहेत. आपण काय सगळेच 100 वर्ष जगणार नाही आहोत. 75% आयुष्य गेलं आहे. आता 25% उरलं आहे. त्यामुळे थोडं स्वतःसाठी जगून घ्या ना. पुढे जाऊन आपल्याला मनुष्यजन्म मिळणार आहे की नाही हे सुद्धा माहिती नाही आहे. ऐश्वर्या नारकर पुढे म्हणाल्या की बरेच जण असाही विचार करतात, अरे या वयात आपल्याला हे सूट होणार नाही आहे, ते सूट होणार नाही. पण तुम्हाला छान वाटतंय, तुम्हाला मजा येते, मग तुम्ही जगून घ्या. लोक काय म्हणतील हा मुद्दाच तुमच्या आयुष्यात ठेवू नका. कारण लोक बोलत राहणार. त्यांचा तुमच्याशी काहीही संबंध नाही. त्यांच्या मताकडे लक्ष देऊन तुम्ही काय करणार. जी काही 10-15 वर्ष तुमच्या आयुष्यातली राहिलीत ती छान जगून घ्या. तुम्हाला जे वाटेल ते करा. प्रत्येकालाच हा अनुभव असेल. आता कॉलेज झालं, लग्न झालं, बाळ झालं, मग दिवसांनी तुम्हाला वाटेल अरे माझा मुलगाही मोठा झाला, एखादा सिनेमा पाहावा. तशीही वर्ष निघून जातात. मग कोणासाठी का थांबायचं. मला वाटतं की तुम्ही एन्जॉय करा. तेच तुमच्या हातात आहे आणि हे आयुष्य तुमच्यासाठी वापरा. हा विचार केला ना की कोण तुम्हाला थांबवणार नाही, असं ऐश्वर्या यांनी शेवटी सांगितलं. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या नारकर बोलत होत्या. दरम्यान ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं तर लवकरच त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेतून प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहेत. ही मालिका 10 ऑगस्टपासून संध्याकाळी 6:30 वाजता प्रसारित होणार आहे. धन्यवाद.